तर हॅलो गाईज, कसे आहेत सगळे. खूप दिवसानंतर व्लॉग घेऊन येते. तर बघा गाईज, आज काय नवीन घडतं आहे आपल्यासोबत. म्हणजे एवढ्या लवकर माझी मुलगी सगळं शिकते, तिला सगळं स्वतःच्या हातानेच खायला लागते. आजकाल माझ्या हाताने ती काहीच खात नाही. तुम्ही बघा किती व्यवस्थित चमचा घेऊन व्यवस्थित चमचा तोंडात घालून तिचं खाणं चाललं आहे. आणि तिला काही शिकवावंच लागत नाही, म्हणजे ती आमचं बघून बघूनच सगळं शिकते. आणि माझं म्हणणं काय आहे माहिती आहे का, स्वच्छता किंवा म्हणजे घाण होणार, तिचं कपडे खराब होणार, ते साफ करण्याच्या टेन्शनसाठी आपण तिला सगळं व्यवस्थित न घाण होता खायला भरवणं, याच्यापेक्षा जास्त तिनं स्वतःच्या गोष्टी स्वतः करायला शिकणं हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं. आणि पुढे बघा, हा तिचा चम्मच आहे खेळण्यातला, प्लास्टिकचा आहे, तो पण तिला खूप आवडतो. तो तिने मध्येच बघितला म्हणून ती एवढं रडत होती त्या चमच्यासाठी, पण तो खराब होता म्हणून मी तिला देत नव्हती. बट ती काय ऐकायलाच तयार नाही, म्हणून मी पळत गेली आणि तो चमचा धुतला. त्याच्यानंतर बघा इथं रिटर्न मी असतोपर्यंत ती घ्यायला आली तो चमचा माझ्या मागे मागे. आणि आता धुतल्यानंतर खुशी बघा, धुवून दिल्यानंतर तो त्याच चमच्याने तिला खायचं आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही बोलाल या गोल चमच्याने ती कशी खाणार आहे, पण तिने शेवटी त्या चमच्याने सगळं खाल्लं तिचं. आणि हे लाल लाल काय खाणं, त्याची रेसिपी मी नक्की नंतर शेअर करेन. बट त्यासाठी मी सांगते, कलर वगैरे काय नाही आहे. जे आपली मी डाळीची आणि तांदळाची खिमटी बनवते रेग्युलरसाठी, त्याच्यातच मी बीट खिसून टाकले छोट्या खिसणीने एकदम. आणि नॉर्मली मीठ आणि तूप आहे त्याच्यामध्ये. बट ते आवडलं आहे डुग्गूला. फर्स्ट टाईम मी तिला बीट दिलं आहे, म्हणजे ह्याच्या आधी 1-2 वेळा दिलं तर तिने नाही खाल्लं, पण आता तिला आवडलं आहे, ते खाते ती आणि तिच्या फेवरेट चमच्याने खाते. महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या हाताने खाते. आणि गाईस, तिने सगळं जेवण तिने असं संपवलं. आणि मी ह्या कढईत का देत